जलसंपदा विभागाअंतर्गत मेगा सरळ सेवा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। पाहू शकता या पद भरतीबाबत आपल्याकडे नवीन अपडेट प्राप्त झाली आहे। ही जी बहुप्रतीक्षित पद भरती प्रक्रिया आहे, जलसंपदा विभागाची अभियंता असेल, त्याचबरोबर लिपिक असेल किंवा इतर संवर्ग, सगळ्या संवर्गातील पद भरतीबाबत जो आकृतीबंध आहे, हा आकृतीबंध तयार करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून याबाबतची जी अपडेट आले डिटेलमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर नक्की काय अपडेट आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात। किती पदांची पदभरती प्रक्रिया येऊ शकते, आकृतीबंध कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, सगळी माहिती डिटेलमध्ये। तर पाहू शकता ही जी पेपर कटिंग आहे आपल्याकडं वर्तमानपत्रामध्ये जी बातमी प्राप्त झाली होती, प्रगत तंत्रज्ञानामुळे पदावर येते गंडांतर। तर यामध्ये पाहू शकता जलसंपदा विभागाची लिपिक अभियंता ही पदे कमी होणार आहेत। महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे खाली आहे, इथे काय म्हटलंय पाहू शकता, लवकरच देणार अंतिम स्वरूप। आकृतीबंधामध्ये कोणती पदे कमी करायची याबाबत राज्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कार्यालयांकडून माहिती घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार किती आणि कोणती पदे ही कमी करायची यावर विचारविनिमय झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल। आणि दरम्यान पाहू शकता आकृतीबंध तयार करण्याचे काम हे सुरू असून लवकरच त्यास अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे। तर या अंतर्गत पाहू शकता राज्याच्या जलसंपदा विभागात आता नको असणारी पदे कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू आहे। या आकृतीबंधामुळे अनेक पदांवर गंडांतर येणार आहे। विशेषतः पाहू शकता शिपाई, लिपिक तसेच काही अभियंता श्रेणीतील पदांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे। त्यामुळे पुढील काळात गरज भासली तरच तात्पुरती पदे ही भरण्यात येणार आहेत। पाहू शकता भरली जाणार आहेत। त्यासाठी नवा आकृतीबंध तयार करण्याचे काम जे आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचं पाहू शकता आकृतीबंध हा जो आहे जवळजवळ पूर्ण झाला आहे आणि लवकरच आकृतीबंध हा जाहीर केला जाऊ शकतो। अर्थात यामध्ये पदे थोडीशी कमी वाटत आहेत अशी अपडेट आहे। पाहू शकता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागात मागील काही वर्षापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे। यामध्ये वापर केला गेला आहे। विशेषतः पाहू शकता आरेखक या पदासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर मागणी होती। त्यासाठी पाहू शकता विशेष शैक्षणिक गुणवत्ता जी आहे यासाठी लागायची आणि प्राप्त असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज भासायची। मात्र मागील काही वर्षापासून ऑटोकॅडच्या माध्यमातून नकाशा तयार करण्याचे काम काही वेळातच होते। त्यामुळे पाहू शकता या पदातील पदांची संख्या ही आपोआप कमी होणार आहे। त्याचबरोबर कालवा निरीक्षक पदे जी आहेत ही वाढू शकतात। प्रगत तंत्रज्ञानामुळे अधिक पदांची गरज भासली राहिली नाही, तर त्यामुळे पाहू शकता या पदांवर गंडांतर येणार आहे। याशिवाय यांत्रिकी विभागातील बहुतांशी पदे ही कमी करण्यावर भर राहणार आहे। तसेच पाहू शकता यामध्ये असली तरी पुढील यामध्ये काळामध्ये काही पदे वाढवण्यावर भर असेल। त्यामध्ये पाहू शकता पाणीपट्टी आहे वसुलीसाठी कालवा निरीक्षक ही पद जे आहे वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आणि कारण पाहू शकता कोट्यवधीची जी रुपयांची जी पाणीपट्टी आहे ही वसूल करणं हे एक अतिशय अवघड काम आहे आणि त्यासाठी या पदांची संख्या ही वाढवली जाऊ शकते। तर अशा पद्धतीने ही छोटीशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। जलसंपदा विभागाची लिपिक आणि अभियंता पदे कमी होऊ शकतात, मात्र त्यावेळेस कालवा निरीक्षक हे जे पद आहे या पदाची जी संख्या आहे वाढवली जाऊ शकते। आकृतीबंध तयार करण्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं असून लवकरच आकृतीबंध जाहीर केले जाईल। सुधारित आकृतीबंधामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा असतील, कुणाकडून परीक्षा घेतली जाईल, अर्थात जास्तीत जास्त संभावना TCS मार्फत परीक्षा घेण्याची शक्यता जास्त आहे। या पदभरती संदर्भातल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।